नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्री आणि अगस्त्य मंदिरात येतात. अगस्त्य देवी आईला हात जोडून डोळे मिटून म्हणतो की देवी आई, आजपर्यंत श्रीने खूप संकटांना, खूप लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने तोंड दिलं आहे. तिने आत्तापर्यंत खूप काही सोसलं आहे, पण आत्ता ती माझी बायको आहे, माझी अर्धांगिनी आहे आणि त्या नात्याने तिची काळजी करणं, तिचं रक्षण करणं, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणूनच मी तुझ्याकडे प्रार्थना करतोय. माझ्याकडून तिच्या बाबतीत काहीच चुकीचं घडायला नको. मी तिला कायम सुखात ठेवावं, तिला साथ द्यावी, यासाठी मला बळ दे. आणि तो देवी आईला नमस्कार करून श्रीकडे बघतो. श्री डोळे मिटून प्रार्थना करत असते. ती म्हणते की आई, सगळ्यात आधी मला माफ कर. मी तुझ्यावर संशय घेतला, कधी कधी तुलाच नावं ठेवली, पण आज कळलं की तुझ्या भक्तांच्या पाठीशी तू कायम उभी आहेस. तू जे करते ते आमच्या चांगल्यासाठीच. आई, अशीच माझ्या पाठीशी उभी राहा. माझा संसार सुखाचा होऊ दे. माझ्या आणि अगस्त्यसमोर कितीही मोठं संकट आलं ना, तर ते तारण्याचं बळ आम्हाला दे. त्या संकटात एकमेकांची साथ कायम लाभू दे. जशी आम्ही मित्र म्हणून आत्तापर्यंत एकमेकांना साथ दिली ना, आलेल्या संकटांना मात दिली, तसंच आता नवरा बायको म्हणून हे सात जन्म असू दे. माझ्याकडून अगस्त्याचं मन दुखावलं जाईल, त्याला वाईट वाटेल असं कधीच काहीच घडू देऊ नकोस. एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे, असं म्हणून ती नमस्कार करते. आणि दोघेही डोळे उघडून प्रेमाने एकमेकांकडे बघत राहतात. तेव्हा तिथे गुरुजी येतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही प्रदक्षिणा घालून या, मी प्रसाद देतो. मग श्री आणि अगस्त्य प्रदक्षिणा घालायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की विशू आणि शुभ्राचं लग्न सुरू असतं. सुलक्षणाताई त्या दोघांकडे खूप आनंदाने बघत असतात. शुभ्रा मनातच म्हणते की किती हुशारीने तू सगळं मिळवलंस ना श्री. मला रस्त्यावर आणलं, नको ते करायला भाग पाडलं. तुला असं वाटत असेल की चला आपल्या आयुष्यातून शुभ्रा नावाचा काटा कायमचा दूर गेला, पण नाही श्री, तो काटा परत आलाय आणि तो आता तुला असं तसं नाही सोडणार. टोचून रक्त बंबाळ करून सोडणार. जगणं मुश्किल करणार तुझं. जेवढं दुःख तू मला दिलं आहेस ना, त्याच्या 100 पटीने मी तुला दुःख देणार आहे. तुला कधीच सुखाने जगू देणार नाही श्री. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरी चालेल. नंतर आपण पाहतो की फेरे घेण्याच्या वेळेस सुलक्षणाताई गुरुजींना म्हणतात की गुरुजी, मुलांना फेऱ्यांचा अर्थसुद्धा समजावून सांगा. मग गुरुजी त्यांना फेऱ्याचा अर्थ समजावून सांगतात. पहिला फेरा घेत असताना शुभ्रा मनातच म्हणते की त्या श्रीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझा अगस्त्य, माझं सुख सगळं माझ्यापासून हिरावून घेतलं. मी तिला सोडणार नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की श्री आणि अगस्त्य प्रदक्षिणा घालत असतात. श्रीचा अचानक पाय घसरतो आणि ती पडणार. तितक्यात अगस्त्य तिला सावरतो आणि दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात. अगस्त्य श्रीला विचारतो की काय झालं, लागलं का? आता कुठे तुझा पाय बरा झाला होता. श्री, खरंच सुधारली नाहीस, तू अजून मोठी झाली आहेस, असं म्हणून तो श्रीला हाताला पकडून सावकाश घेऊन जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की दुसरा फेरा घेत शुभ्रा म्हणते की मी त्या श्रीची अशी अवस्था करेन, अशी तडफडवेन तिला की ती हळूहळू खंगत जाईल. तर इकडे आपण पाहतो की अगस्त्य श्रीला विचारतो की त्रास होतोय ना तुला, असं म्हणून तो तिला उचलून घेतो. तिसरा फेरा घेत शुभ्रा म्हणते की मी अगस्त्य आणि श्रीला कधीच एकत्र येऊ देणार नाही आणि त्यांचा संसार सुखाचा कधीच होऊ देणार नाही. तर इकडे अगस्त्य श्री प्रदक्षिणा घालत असतात. अगस्त्य श्रीला उचलून घेऊन सर्व प्रदक्षिणा घालत असतो. तो श्रीला म्हणतो की माझी कायम तुला साथ असेल श्री. मग श्रीसुद्धा अगस्त्याला म्हणतं की अगस्त्य, मी देवीच्या दारात आपल्या मैत्रीची शपथ घेऊन सांगते, आपला संसार सुखाचा करीन आणि जर का कोणी आपल्या आडवा आलं ना, तर त्याची पहिली गाठ माझ्याशी असेल. हा शब्द आहे माझा. माझ्या घरातल्या कुठल्याच माणसांनी मी काहीही होऊ देणार नाही आणि जर कोणी त्यांच्या वाईटावर उठलं ना, तर त्याला सोडणार नाही. आणि इकडे आपण पाहतो की चौथा फेरा घेत शुभ्रा म्हणते की श्रीसोबत तिचा ज्यांच्यावर जीव आहे त्यांनासुद्धा मी उद्ध्वस्त करेन, बर्बाद करेन त्यांना. तर दुसरीकडे इकडे अगस्त्य श्रीला म्हणतो की तू असशील तर मला कशाचीच भीती नाही. श्री म्हणते की हां, मग हाय अंबाबाईची साथ, तर कशाला उद्याची बात. आता इकडे शुभ्रा 5वा फेरा घेत म्हणते की मी श्रीला ठार नाही मारणार,
पण तिची अशी अवस्था करेल की जिवंतपणी तिला मेल्यासारखं वाटेल. सगळं एवढं कठीण करेल ना की एक दिवस तिला स्वतःचा जीवच नकोसा होईल. तर दुसरीकडे श्री अगस्त्यला म्हणते की आता आपण दोघे नाहीत, एक आहोत. तू माझा श्वास आणि मी तुझी. अगस्त्य तिला थांबवत म्हणतो की धडकण, असंच ना? आणि हसत म्हणतो की किती फिल्मी आहेस ग श्री. तू जसा मला शब्द दिलास ना तसा मीही तुला शब्द देतो. जोपर्यंत या जीवात जीव असेल तोपर्यंत तुला आयुष्यभर खुश ठेवीन, तुला फुलासारखं जपेन, तुझा प्रत्येक दिवस आनंदी बनवण्याचा प्रयत्न करेल. तर इकडे शुभ्रा 6वा फेरा घेत म्हणते की माझ्यापासून अगस्त्यच काय, कोणीच श्रीला वाचवू शकणार नाही. तर इकडे श्री अगस्त्याला म्हणते की आपली मैत्री अशी आहे की तुला माझ्यापासून आणि मला तुझ्यापासून कोणीच लांब करू शकत नाही. अगस्त्य हसत म्हणतो की हो, आपली मैत्री आहेच अशी एकदम स्ट्रॉंग. श्री अगस्त्याला म्हणते की की खूप ओझं होत असेल ना तुला, उतरव आता मला खाली. अगस्त्य म्हणतो की श्री, प्रेमाचं ओझं आणि मैत्रीचं ओझं कधीच होत नसतं आणि हे ओझं तर मला कधीच होणार नाही. आणि विचारतो की सांग अजून किती प्रदक्षिणा घालायच्या आहेत. श्री हसत म्हणते की हसबंड झेपेल ना. आणि दोघेही मोठ्याने हसायला लागतात. तर तिथे अगस्त्य मोठ्याने म्हणतो की आई, देवी आईचा उद उद असं म्हणून प्रदक्षिणा घालायला लागतात. तर इकडे शुभ्रा 7वा आणि शेवटचा फेरा घेत म्हणते की मी श्रीला सगळ्यांच्या नजरेतून उतरवेन, तिच्याकडून तिची माणसं, प्रेम, प्रॉपर्टी सगळं काही हिरावून घेईन. नंतर आपण पाहतो की श्री आणि अगस्त्यच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात. दोघेही देवी आईला नमस्कार करतात. अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री, मी नवरा म्हणून या नात्याला किती वाव देणार आहे मला माहिती नाही आहे, पण आज देवीच्या दारात मी तुला प्रॉमिस करतो, आपल्या मैत्रीत मी कधीच दुरावा येऊ देणार नाही. श्री म्हणते की अगस्त्य, तू बरोबर असताना बाकी कशाशीच गरज लागत नाही. तू आणि आपली घरची माणसं हीच माझी खरी ताकद आहे आणि ही ताकद माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की विशू आणि शुभ्राचं लग्न पार पडतं. दोघेही सुलक्षणाताई आणि गुरुजींचे आशीर्वाद घेतात. नंतर आपण पाहतो की श्री आणि अगस्त्य घरी आलेले असतात. मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी त्यांच्याशी बोलत असतात. मयुरी वहिनी म्हणतात की चला आता लग्न पार पडलं आहे, आता पुढे. हे ऐकून श्री थोडंसं लाजते. अगस्त्य म्हणतो की काय वहिनी तुम्ही पण. मयुरी वहिनी म्हणतात की बघा, श्री हसते म्हणजे तिला मी काय म्हणते ते समजलं आहे. आणि त्या विचारतात की भाऊजी काय काय मजा केली ते सांगा ना. स्वीटी वहिनी पण म्हणतात की हां सांगा ना. अगस्त्य श्रीकडे बघून म्हणतो की सांग ना श्री, सांग. पण श्री काहीच बोलत नाही. अगस्त्य म्हणतो की आता ती काही बोलत नाही म्हणजे मलाच सांगावं लागेल. मजा तर आम्ही खूप केली, पण त्यातली एक गंमत आहे. मला वाटलं होतं की श्री खूप स्ट्रॉंग आहे, तर देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही अनवाणी उतरलो गाडीतून आणि बघितलं तर काय, मॅडमचे पाय भाजायला लागले. लगेच त्रास झाला मॅडमला. श्री अगस्त्याला म्हणते की कुचका. आणि मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनींना सांगते की काही पण सांगतोय हां. मग अगस्त्य म्हणतो की काय पण नाही सांगत. श्री हळूच अगस्त्याला म्हणते की मग सांगू का प्रदक्षिणा कशा घातल्या ते. अगस्त्य मग गप्प बसतो आणि म्हणतो की हां बस एवढीच गंमत होती आमची. श्री सांगते की आमचं दर्शन मस्त झालं आणि ती सर्वांना प्रसाद देते. स्वीटी वहिनी श्रीला विचारतात की श्री, देवीचं दर्शन घेण्यासाठी एवढ्या लांब गेला होता, कुछ मागा की नाही. मग श्री म्हणते की वहिनी, देवीकडे अजून काय मागायचं, देव मागायच्या आधीच सगळं देतो. आणि श्री म्हणते की मी देवीला साकडं घातलं की बाईसाहेब लवकरात लवकर घरी परत येऊ देत. तितक्यात तिथे सुलक्षणाताई येतात आणि म्हणतात की आणि देवीनं ऐकलं तुझं. सुलक्षणाताईंकडे बघून सगळेच खुश होतात. श्री आणि अगस्त्यसुद्धा खूप खुश होतात. सुलक्षणाताई आतमध्ये येतात. अगस्त्य धावत सुलक्षणाताईंकडे जातो आणि म्हणतो की आई कशी आहेस तू. मग सुलक्षणाताई म्हणतात की आम्ही ठीक आहोत. यानंतर अगस्त्य आनंदाने सुलक्षणाताईंना मिठी मारतो. श्री, मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनीसुद्धा खूप खुश झालेले असतात. आता अगस्त्य सुलक्षणाताईंना म्हणतो की सॉरी आई, माझं काही चुकलं असेल तर मला खरंच माफ कर. मग सुलक्षणाताई अगस्त्याला म्हणतात की नाही अगस्त्य, तू काही चुकीचा वागला नाहीस. अगस्त्य म्हणतो की आई थँक्यू, तू परत आलीस त्याबद्दल. मग सुलक्षणाताई म्हणतात की अरे आम्ही येणारच ना घरी परत, कारण घर शेवटी आमचं आहे ना. आणि कसं आहे ना अगस्त्य. आणि ते श्रीकडे बघून म्हणतात की आपल्या घरात ढेकून झाले म्हणून आपण घर सोडून नाही जात. हे ऐकून श्रीला जरा वाईट वाटतं.
तर अगस्त्यसुद्धा आश्चर्यचकित होऊन सुलक्षणाताईंकडे बघायला लागतो. स्वीटी वहिनी आणि मयुरी वहिनीसुद्धा थोड्याशा चेहरा पाडून उभ्या राहतात. मग सुलक्षणाताई म्हणतात की त्या ढेकणांवरती आपण काहीतरी इलाज करतो नाही का. स्वीटी वहिनी श्रीकडे बघून श्रीला खुणावून सांगतात की नमस्कार कर. मग श्री सुलक्षणाताईंजवळ येऊन म्हणते की नमस्कार करते. असं म्हणून अगस्त्य आणि श्री दोघेही सुलक्षणाताईंना नमस्कार करतात. सुलक्षणाताई अगस्त्याच्या डोक्यावरून हात फिरवत अगस्त्याला म्हणतात की सुखी राहा. तिथे पृथ्वीदादा आणि आदित्यदादा सुद्धा येतात. पृथ्वीदादा सुलक्षणाताईंना बघून खुश होऊन म्हणतो की आई अगं तू कधी आलीस. मग सुलक्षणाताई पृथ्वीदादांना सांगतात की आम्ही आत्ताच आलोय पृथ्वी. तर श्री सुलक्षणाताईंकडे बघून म्हणते बाईसाहेब प्रसाद देते. तितक्यात शुभ्रा तिथे येते आणि दरवाजातूनच म्हणते की नवीन सुनेला नाही देणार का प्रसाद श्री. मग शुभ्राला असं बघून श्री खूप शॉक होते आणि घरातले सगळेजण शुभ्राकडे आश्चर्याने बघायला लागतात. शुभ्रासोबत विशूसुद्धा असतो आणि त्या दोघांना बघून कुणाला काहीच समजत नाही की हे नक्की चाललंय काय. सगळेजण खूपच शॉक होऊन त्या दोघांकडे बघायला लागतात. श्रीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. श्री आणि अगस्त्य एकमेकांकडे बघायला लागतात की हे काय आहे नक्की. शुभ्रा श्रीला म्हणते की काय झालं श्री, शॉक झाले आहेस का. आणि ती म्हणते की अगं मी पण आता निंबाळकर झाली आहे आणि तुला पटलं का. आता शुभ्राला जे आणि ती थोडी शांत बसते आणि हसायला लागते आणि म्हणते बरं जाऊ दे आणि तू बघत काय बसलेस अशी, स्वागत नाही करणार का मोठ्या जावेचं. पृथ्वीदादा आणि शुभ्रा आणि विशूजवळ येत म्हणतात की शुभ्रा हा हार मंगळसूत्र. आणि विशूला म्हणतात की विश्वा काय प्रकार आहे हा. मग शुभ्रा म्हणते की विशू डार्लिंग. आणि ती परत सगळ्यांकडे बघते आणि लाजून म्हणते की सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं इथे सासूबाई आहेत. आणि लाजत म्हणते की ओळख करून द्या ना माझी. शुभ्राला असं लाजताना बघून विशू तिच्याकडे बघतच राहतो. तर शुभ्रा विशूला अजून एकदा म्हणते अहो द्या ना ओळख करून. मग सगळ्यांना विशू म्हणतो की हां देतो. असं म्हणून तो म्हणतो की भावांनो आणि वहिनींनो कसं वाटलं माझं सरप्राईज. आणि विशू म्हणतो की ही माझी बायको शुभ्रा. आणि तो शुभ्राला म्हणतो की शुभ्रा. आणि पृथ्वी दादाकडे हात करत म्हणतो की हा पृथ्वी. आणि पृथ्वी दादा आश्चर्याने विशूकडे बघायला लागतात. मग विशू म्हणतो की दादा पृथ्वी दादा. आणि ती त्याची बायको मयुरी वहिनी आणि तो आदित्य दादाच. आणि ती स्वीटी वहिनी त्याची बायको. आणि अगस्त्यकडे बघत म्हणतो की आणि हे आमचं शेंडेफळ माझा लाडका मेरी जान अगस्त्य. आणि यानंतर तो श्रीकडे बघतो आणि म्हणतो की आणि ही. आणि तो थांबतो आणि खूप आश्चर्याने श्रीकडे बघायला लागतो आणि त्याला काहीतरी आठवतं आणि तो म्हणतो टीचर ताई. हे ऐकून श्रीसुद्धा विशूकडे आश्चर्याने बघायला लागते. तिला काहीच समजत नाही आणि आजचा भाग इथेच संपतो. तर